त्याच्यावर आता कुठेतरी जे आहे ती बोट ठेवण्यात येते। क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदल। महाप्रलय जो मराठवाड्यामध्ये आला त्याचं मुख्य कारण किंवा त्यातलं एक महत्त्वाचं कारण मानलं जाते ते म्हणजे हवामान बदल, क्लायमेट चेंज। आणि त्याच अनुषंगाने आता पावलं टाकण्यात येणार आहेत, त्याच्यावर आता भर देण्यात येणार आहे। हवामान बदलाचा परिणाम मराठवाड्यावर सर्वात जास्त होताना दिसतोय। मराठवाड्याला गेल्या 10 ते 15 वर्षांमध्ये दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी अशा संकटाला सामोरं जावं लागतंय। यावर जागतिक बँकेने दिलेले 6000 कोटी हवामान बदलाचा परिणाम न होणाऱ्या शेतीवर काम करण्यासाठी खर्च करू अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। क्लायमेट रेझिलियंट ऍग्रिकल्चर ज्याला आपण म्हणतो, म्हणजे वातावरणाच्या बदलाचा परिणाम न होणारी शेती। तर अशा प्रकारच्या प्रॅक्टिसेस या डेव्हलप करायचा प्रयत्न त्या योजनेच्या माध्यमातून आपण करतो। वर्ल्ड बँकेने जवळपास 6000 कोटी रुपये आपल्याला त्याला दिलेले आहेत। याच्या व्यतिरिक्तही आपल्याला आताचे जे काही हे बदलते पॅटर्न्स आहेत या पॅटर्न्सवर आधारित आपल्याला काम करावं लागेल, पण हे लॉंग टर्मचं आज तातडीची मदत देणं गरजेचं आहे।